दिसतंय का सेशन सगळ्यांना? गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लेट्स स्टार्ट. गुड मॉर्निंग. आपण थेरीज ऑफ सोशल वर्क प्रॅक्टिस ह्याचा अभ्यास सुरू केला होता. बऱ्याचशा थेरी आपण कंप्लीट केल्या होत्या आणि आज जी थेरी आपण सुरू करणार आहोत ती आहे फील्ड थेरी. फील्ड थेअरी, FIELD THEORY. आता ही जी फील्ड थेअरी आहे ह्याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय अभ्यासायचं आहे ते आपण शिकणार आहोत. तर सगळ्यात आधी सर्वांनी टॉपिक लिहून घ्या फील्ड थेअरी. आता टॉपिक लिहिताना मी वारंवार तुम्हाला सांगितलेलंच आहे की नोट्स काढताना बुलेट पॉइंट काढण्यापेक्षा डायग्रामॅटिक वेनी काढा. तर आता आपण फील्ड थेअरी शिकतो. आता लिहायचं फील्ड थेअरी. फॉर एक्झाम्पल असं सर्कल करायचं. ठीक आहे, सर्कल करायचं, इथे लिहायचं फील्ड थेअरी. आता या फील्ड थेअरीमध्ये जे जे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतात किंवा मी काही नोट डाऊन करून घ्यायला सांगते तर ते लिहायचे कसे आहेत तर अशा पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहायचे आहे. अशा पद्धतीने म्हणजे आता बघा मी आता फील्ड थेअरीची सुरुवात करते कर्ट लेविन ह्या नावाने. आता ह्या थेअरी मध्ये एक कर्ट लेविन नाव आलेलं आहे. लगेच मी काय केलं पाहिजे, माझा पहिला मुद्दा आला पाहिजे कर्ट लेविन, KURT, कर्ट लेविन, LEWIN. हे एक नाव आहे ह्या थेअरी मध्ये. ते कोण आहे ते मी पुढे सांगणार आहे. ठीक आहे, कर्ट लेविनला कन्सिडर करण्यात आलंय ॲज अ फादर ऑफ मॉडर्न सायकोलॉजी थेअरी. आता मॉडर्न सायकोलॉजी थेअरी दुसरा पॉइंट मी कसा लिहिणार, असा ॲरो करणार, इथे सेकंड पॉइंट मध्ये लिहिणार. म्हणजे कशानंतर काय आहे हे तुम्हाला कळेल. 1 2 3 4 पॉइंट लिहिले पाहिजे और ABCD किंवा अजून तुम्हाला काही नंबरिंग द्यायची असेल तर तसंही तुम्ही देऊ शकता. आता कर्ट लेविन यांना कन्सिडर करण्यात आला आहे काय म्हणून तर ॲज अ फादर ऑफ, लिहून घ्या इथे, फादर ऑफ मॉडर्न सोशल सायकोलॉजी. आता मॉडर्न सोशल सायकोलॉजीचे फादर जनक कोण आहे महत्वाचा व्यक्ती ह्याच्यामध्ये तर कर्ट लेविन मध्ये. पण थेरी ऍक्च्युअल कुठली आहे, लिहून दिलं, फॉर एम्प्लॉईंग सायंटिफिक मेथड्स आणि एक्सपेरिमेंटेशन इन द स्टडी ऑफ सोशल बिहेवियर. त्यांना का फादर म्हणण्यात आलंय मॉडर्न सोशल सायकोलॉजीचं कारण काय तर त्यांनी खूप सारे अशा सायंटिफिक मेथड्स अप्लाय केल्या आहे, वापरल्या आहेत आणि एक्सपेरिमेंट सुद्धा खूप त्यांनी केलेले आहे. कशामध्ये तर जो मानवी वर्तन आहे, सोशल बिहेवियर आहे, सोशल बिहेवियरचा त्यांनी खूप अभ्यास केला आहे. त्या अभ्यासामध्ये त्यांनी खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती शास्त्रीय पद्धतीने आणि प्रयोगात्मक पद्धतीने वापरल्या आहेत. म्हणून त्यांना फादर ऑफ मॉडर्न सोशल सायकोलॉजी असं म्हणण्यात येतं. ठीक आहे, आता त्यांचा फोकस कशावर होता तर सायकोलॉजीच्या फ्युजिंगवर विथ द फिलॉसॉफी ऑफ सायन्स. म्हणजे सायकोलॉजी आणि फिलॉसॉफी यांचं फ्युजन म्हणजे एकत्रीकरण म्हणतो ना. फॉर एक्झाम्पल आता गाणं, आपण दोन गाणं एकत्रित करतो, दोन गाण्यांवर मध्येच एक गाणं थांबून दुसरं गाणं अचानक लागलं, ह्याला आपण फ्युजन म्हणतो की नाही. तसंच हे फ्युजन त्यांनी केलेलं होतं कर्ट लेविनने. त्यांचा फोकस कशा होता, कशावर होता, फक्त आणि फक्त फ्युजन म्हणजे एकत्रीकरणावर. एकत्रीकरण कशाचं, सायकोलॉजीचं आणि फिलॉसॉफी ऑफ सायन्सचं. लिहून घ्या. आता ह्याचा रिझल्ट काय होता, कशामध्ये होता तर ह्याच्यामध्ये खूप मोठे आकडे होते इम्पेरिकल स्टडीजचे. इम्पेरिकल स्टडीज म्हणजे ऍक्च्युअल जे करतो, पुरावाजन्य जे काही अभ्यास आपण करतो, पुरावे असणारे जे काही अभ्यास आहे, इम्पेरिकल स्टडी आहे, ह्या अशा इम्पेरिकल स्टडीजचा खूप मोठे नंबर, अशा अनेक स्टडी त्यांनी केल्या आणि त्यातनं त्यांनी परफॉर्म सुद्धा केलं. म्हणजे रियान्स जे आहे चाइल्ड डेव्हलपमेंटचं, मोटिवेशनचं, सोशल बिहेवियरचं, यांचे जे रियाम्स आहे ते त्यांनी तिथे
परफॉर्म सुद्धा केले. पर्टिक्युलरली व्हॉट, तर पर्टिक्युलरली ऑब्झर्वेशनल स्टडीज आणि एक्सपेरिमेंट, म्हणजे निरीक्षणात्मक अभ्यास आणि प्रयोग. निरीक्षणात्मक अभ्यास प्रयोग हे त्यांचा फोकस होता. फ्युजन पण त्यांचा फोकस होता. ठीक आहे. आता हे जे ह्यांनी केलंय पर्टिक्युलरली विथ व्हॉट, तर ऑब्झर्वेशनल स्टडीज आणि एक्सपेरिमेंट्स. पण कशावरचे, तर चिल्ड्रनच्या बिहेवियरवर. ह्युमन बिहेवियर तर हा त्यांचा फोकस होता, पण त्यातला त्यात त्यांनी सायकोलॉजी, फिलॉसॉफी हे याचं फ्युजन केल्यानंतर त्यांनी एकदम पर्टिक्युलरली फोकस कशावर केलं, तर ऑब्झर्वेशनल स्टडीज, की मुलांचं जे वर्तन आहे ते निरीक्षण त्याचं करावं आणि त्याचे प्रयोग सुद्धा करावे. जो मेन टॉपिक होता, जो मेन डोमेन होता, तो चिल्ड्रन्सचा बिहेवियर, लहान मुलांचं वर्तन असं त्यांना झालं. त्यांनी फक्त जेस्टॉल प्रिन्सिपल अप्लाय केला नव्हता, परंतु त्यांनी पुढे तो अप्लाय सुद्धा केला होता त्यांच्याकरिता त्या थेरी करता, पर्सनॅलिटीचा आणि डेव्हलपमेंटचा. त्यालाच आपण सायकोलॉजिकल फील्ड थेरी असे सुद्धा म्हणतो. म्हणजे परत एकदा बघा, कर्ट लेविन यांनी फक्त अडॉप्ट केला नव्हता गेस्टॉल प्रिन्सिपल पण त्याला म्हणतात. तर नुसतं त्यांनी अडॉप्ट केला नाही, पण त्यांनी तो अप्लाय सुद्धा केला. म्हणजे कसं असतं की आपल्याला आज जे आपण शिकतोय ते कशासाठी शिकतोय, तर आपला पर्टिक्युलर एक फोकस आहे की आपल्याला नेट सेटच्या किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास करायच्या, ज्या MSW शी संबंधित आहेत. त्यासाठी आपण हे क्लासेस करतोय, अभ्यास करतोय. त्याच संदर्भातली आपण डिग्री पण घेतली आहे की आपल्याला या फील्डमध्ये पुढे जाऊन प्रोफेशनली काम करायचं. ठीक आहे नी. हा काय होता, तर हा माझा एम होता. पण नुसतं मी डिग्री करून किंवा परीक्षा पास होऊन थांबणार आहे का, तर नाही. मला माझ्या करिअरमध्ये पुढे सुद्धा जायचंय. तो सेम एक्झाम्पल तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. तर त्यांनी फक्त गेस्टॉल प्रिन्सिपल अप्लाय केला नव्हता, पुढे त्यांनी फर्दर म्हणजे पुढच्या ह्याच्यामध्ये तो अप्लाय सुद्धा केला होता त्यांच्याकरिता, त्या थेरी कशाची होती, पर्सनॅलिटीची आणि डेव्हलपमेंटची, म्हणजे व्यक्तिमत्व आणि विकासाच्या थेरी सुद्धा त्यांनी त्यावर काम केलं. तर त्यालाच आपण सायकोलॉजिकल फील्ड थेरी असे म्हणतो. आता मी जेवढं काही सांगते, होप तुमच्या ह्या सर्कलमध्ये मुद्देसूद इथे इथपर्यंत आलं असेल. ठीक आहे. लिहिलं का, सगळी थेरी लिहून घेतली का? इथे नाहीये, खूप साऱ्या थेरीज आपल्याला शिकायच्या, त्यातनं आपली थेरी फील्ड थेरीमध्ये घेतोय. ठीक आहे. त्याच थेरीला आपण काय म्हणतो सांगा. आत्ताच सांगितलं ना. त्याच थेरीला आपण सायकोलॉजिकल फील्ड थेरी असे म्हणतो. आता परत कर्ट लेविनने काय केलं, ट्रान्सलेशन केलं. जेस्टॉल्टची जी फिलॉसॉफी आहे, जेस्टॉल्ट हे एक व्यक्ती होते, त्यांचं जे तत्वज्ञान आहे, त्यांची जी फिलॉसॉफी, त्यांची जी थेरी होती, ती त्यांनी ट्रान्सलेट केली. कशामध्ये, तर जे सोशल एक्सपिरियन्सेस होते, सामाजिक अनुभव त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्यांनी लोकांना इन्व्हॉल्व करून घेतलं, जे कन्सिडर्ड केल्या जात होत्या ॲज अ होल इंस्टेड ऑफ बीइंग कंपोज्ड ऑफ डिस्क्रीट पार्ट. म्हणजे काय, तर सामाजिक अनुभवामध्ये अनुवाद जेव्हा त्यांनी केला जेस्टॉलनी, तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी लोकांचा देखील समावेश करून घेतला, कारण त्या लोकांसाठीच ते काम करत होते आणि त्यांना वेगळे भाग बनवण्याऐवजी पूर्ण भाग मानले जावे असं त्याचा त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे लोकांना यांनी फुल फ्लेज एक स्पेस दिली होती की ती लोकच आहे, जे काही आहे ती लोकच आहे, यांना अर्धवट कन्सिडर करण्यापेक्षा फुल फ्लेज यांनाच कन्सिडर करा असं मत त्यांनी मांडलं.
आता जसं एखादी व्यक्ती आहे तो प्रेझेंट करतो संपूर्ण सिस्टीम, संपूर्ण यंत्रणा. आता यंत्रणामध्ये खूप गोष्टी इन्क्लूड असतात, कन्सिस्ट असतात त्याच्यामध्ये. आता ते जे काही कन्सिस्ट होतं, जे काही ऑलरेडी होतं, त्याच्या ज्या सबसिस्टम्स होत्या त्या समवॉट सेपरेट करत होत्या, वेगळं करत होत्या, येट आर स्टील कॅपेबल ऑफ इंटरॅक्टिंग अँड कंबायटिंग विथ ईच अदर. म्हणजे काय, एकमेकांशी संवाद साधण्यात आणि एकत्र येण्यासाठी सक्षम असणं हे महत्वाचं तिथे कन्सिडर करण्यात आलं. आता कर्ट लेविन हे पहिले सायकोलॉजिस्ट सुद्धा होते जे प्रपोज करत होते डेव्हलपमेंटला. डेव्हलपमेंट कुणाचं, तर अगेन व्यक्तीचं, इंडिव्हिज्युअल, बरोबर, जे की प्रोडक्ट होतं इंटरॅक्ट त्या व्यक्तींना, डेव्हलपमेंट ऑफ अन इंडिव्हिज्युअल. तर हा जो इंडिव्हिज्युअल आहे त्यांना एक प्रोडक्ट म्हणून कन्सिडर करण्यात आलं. आता पण कशाचं प्रोडक्ट कन्सिडर करण्यात आलं, तर जे इंटरॅक्शन होतं, इंटरॅक्शन पण कोणामधलं, तर इनवॉन प्रीडिस्पोजिशन, जे नेचर आणि लाईफ एक्सपिरियन्सेसचे नर्चर. म्हणजे इनवॉन प्रीडिस्पोजिशन म्हणजे जन्मजात पूर्वस्थिती, ज्याला आपण निसर्गात्मक असते, जन्मजात पूर्वस्थिती निसर्गात्मक, आणि लाईफ एक्सपिरियन्सेस म्हणजे नर्चर, म्हणजे जीवनाचे अनुभव, ज्या पद्धतीनं पालन पोषण झालंय ते. आता ह्यांच्या मधलं जे काही इंटरॅक्शन होतं, हे इंटरॅक्शन मांडणारे पहिले मानसशास्त्रज्ञ कर्ट लेविन हे होते. अतिशय महत्वाच्या गोष्टी मी सांगते, तुम्ही लिहून घ्या परीक्षेच्या वेळी. फक्त आपल्याला सिग्मंड फ्राईड लक्षात ठेवून चालणार नाही. मूळ कुठे आहे, तर कर्ट लेविन आहे. ठीक आहे. आता ही जी कन्सेप्शन आहे ही प्रेझेंट करण्यात आली होती लेविनच्या द्वारे. हे बघा, नुसतं लेविन पण इथं वापरलेलं आहे. लेविन कन्फ्यूज केलं, तुम्हाला चुकी केली आहे, तुम्हाला गोंधळात टाकण्याची परिस्थिती निर्माण झाली. आता नुसतं लेविन म्हणतात की तुम्ही परत कन्फ्यूज झाला. हे लेविन आहे म्हणून मी सांगितलं तर कर्ट लेविन. कर्ट आणि लेविन हे एकच व्यक्ती आहे. ठीक आहे. आता ही जी कन्सेप्शन आहे, ही जी संकल्पना होती जी कर्ट लेविन यांनी प्रेझेंट केली होती, पण ही ज्या पद्धतीनं प्रेझेंट करण्यात आली होती त्याला एक मॅथमॅटिकल इक्वेशन म्हणून मांडण्यात आलं होतं. लिहून घ्या, मॅथमॅटिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये ह्या संकल्पना कर्ट लेविन यांनी प्रेझेंट केल्या होत्या. ठीक आहे. त्यालाच आपण लेविन्स इक्वेशन फॉर बिहेवियर असे म्हणतो. लेविन्स इक्वेशन फॉर बिहेवियर असे लिहून घ्या. अतिशय महत्वाचा भाग आहे आणि ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलेत आधीच्या परीक्षेमध्ये सुद्धा. मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ कर्ट लेविन्स is known as Levin's equation for behavior. ठीक आहे. आता बी म्हणजे काय, तर बिहेवियर. लिहून घ्या, बी म्हणजे बिहेवियर, एफ म्हणजे फंक्शन, टी म्हणजे पर्सन आणि ई म्हणजे एन्व्हायरमेंट. ठीक आहे. ई म्हणजे एन्व्हायरमेंट. लेविन इक्वेशन. परत एकदा सांगते, ही जी संकल्पना मांडली ही प्रेझेंट करण्यात आली होती कर्ट लेविनच्या द्वारे इन द फॉर्म ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन. त्यालाच आपण लेविन्स इक्वेशन म्हणतो बिहेवियर संदर्भातलं. आणि या लेविन्सच्या इक्वेशन मध्ये प्रत्येक शब्दाची एक खोड सुद्धा करण्यात आली की बिहेवियर म्हणजे बी, फंक्शन म्हणजे एफ, पी म्हणजे पर्सन आणि ई म्हणजे एन्व्हायरमेंट. ठीक आहे.
व्यक्तीचं वर्तन, व्यक्तीचं कार्य, व्यक्ती आणि व्यक्तीचं वातावरण हे एकमेकांशी कसा संवाद साधतात किंवा हे एकमेकांशी कसं इंटरकनेक्टेड आहे हे मांडण्याचा प्रयत्न कर्ट लेव्हिन यांनी केला होता. ॲज सच लेव्हिन अकाउंटेड सुद्धा होते ह्युमन बिहेवियर करिता बाय इम्पोजिंग फोर्सेस अँड टेन्शन्स दॅट इन्फ्लुएन्स इट. बरोबर. आणि असर्शन पण केलं होतं की बिहेवियर जे आहे मानवाचं इंडिव्हिज्युअलचं ते नेहमी गिअर्ड करतं म्हणजे काय मी सांगते पुढे. टुवर्ड्स व्हॉट, कशाच्या प्रती गिअर्ड करतं, तर काही जे गोल आहेत किंवा काही जे ऑब्जेक्टिव्ह आहेत जे प्रिसाइजली इंटेन्शनल आहे, काहीतरी हेतू आहे त्या मॅटरला धरून मोस्ट ऑफ द परफॉर्मन्स ऑफ द बिहेवियर. आता हे जे इंटेन्शन्स आहे हे सपोजली फील्ड प्रिन्सिपल्स फॉलो करतात आणि ते इन्फ्लुएन्स सुद्धा करतात. कशाच्या द्वारे, तर सायकोलॉजिकल फोर्सेसच्या द्वारे. फॉर एक्झाम्पल, कशा प्रकारे इंडिव्हिज्युअल परसिव्ह करतो त्या सिच्युएशनला. ठीक आहे. आता मी परत एकदा हे सांगते की लेव्हिननं जसं मानवी वर्तनावर प्रभाव टाकला, त्या प्रभाव टाकणारे ज्या काही शक्ती होत्या किंवा जो काही तणाव होता त्यावर जोर देऊन किंवा त्या घटनांना, त्या वस्तूंना, त्या थिंग्सला त्यावर जोर देऊन त्याला जबाबदार धरण्यात आले होते. त्यांनी असंही सांगितलं होतं की एखाद्या व्यक्तीचं वर्तन हे नेहमीच काही ध्येय किंवा उद्दिष्टांच्या दिशेनं तयार केलेलं असतं. म्हणजे आपलं जे वर्तन आहे, जे काही आपण वागतो त्याला काहीतरी एक विशिष्ट हेतू आहे, गोल आहे असं त्यांनी मांडलं होतं आणि त्याच दिशेने आपण वाटचाल करत असतो. फॉर एक्झाम्पल, मला आता जर मी आले आणि मला इथे लेक्चर घ्यायचं आहे आणि मी हे घेते तर ऑलरेडी मला ध्येय आहे की माझ्या स्टुडंटचं लेक्चर कम्प्लीट झालं पाहिजे. त्यानुसार माझं बिहेवियर आहे की मी हे लेक्चर कंटिन्यू करते. ठीक आहे. आता वर्तनाच्या कामगिरीमध्ये नेमका हेतू काय आहे हे सगळ्यात महत्वाचं असतं. की आज मी जे काही शिकवतेय किंवा तुम्ही जे काही लेक्चरमध्ये बसून इथे क्लासरूम मध्ये बसून शिकताय, तुम्हाला पण काहीतरी हेतू आहे डोळ्यापुढे आणि माझाही काहीतरी डोळ्यापुढं हेतू आहे, म्हणूनच आपला हा क्लास सुरू आहे. ठीक आहे. बेस्ट एक्झाम्पल. आता हा जो हेतू आहे हा कथितपणे फील्डची जी तत्व आहे त्या फील्ड तत्वांचं पालन करतो आणि मनोवैज्ञानिक शक्तींनी प्रभावित सुद्धा होतो. ठीक आहे. जसं आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला परिस्थिती कशी आहे असं ते समजून येतं. ठीक आहे. ही अतिशय महत्वाची थेरी आहे बरं का, फील्ड थेरी. परत वाचा, बुलेट पॉइंट लिहून घ्या. आता कर्ट लेव्हिन यांच्या मते बिहेवियर मध्ये नेमकं काय असतं, तर त्या बिहेवियर मध्ये टोटॅलिटी आहे, संपूर्णता आहे. कशाची, तर जे फॅक्ट्स आहे ते फॅक्ट इंटरॅक्शन करण्याची टोटॅलिटी आहे, जे की कंप्राइज करतं एका डायनामिक फील्ड. अकॉर्डिंग टू हिम बिहेवियर एक्झिस्ट इन अ टोटॅलिटी. आपला जो बिहेवियर ऑलरेडी आहे तो एक्झिस्ट करतो संपूर्ण टोटॅलिटी, संपूर्णतेला. ठीक आहे. आता ही टोटॅलिटी कशाची, तर जे काही वेगवेगळे फॅक्टर्सला आपल्याला इंटरॅक्शन करायला लागतं जे की कंप्राइज करतं एका डायनामिक फील्डला. आता हे जे सर्कमस्टन्सेस आहे किंवा ज्या परिस्थिती किंवा सिच्युएशन ज्याला आपण म्हणतो ते कुठल्याही पार्टमध्ये फील्डच्या जे इन्फ्लुएन्स करतं पण कशाच्या द्वारे करतं, तर बाय द डिपेंड ऑन एव्हरी अदर पार्ट ऑफ द फील्ड. ठीक आहे. आता ही जी सायकोलॉजिकल फील्ड आहे ही ह्यालाच आपण नोन ॲज लाईफ स्पेस सुद्धा म्हणतो. म्हणजे सायकोलॉजिकल फील्डला एक दुसरं नाव काय आहे, लाईफ स्पेस. सायकोलॉजिकल फील्ड इज अदरवाइज नोन ॲज लाईफ स्पेस. आता ह्या लाईफ स्पेस किंवा सायकोलॉजिकल फील्ड मध्ये कशाचा समावेश आहे, तर इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तीचा आणि त्याच्या सायकोलॉजिकल किंवा बिहेवियरल इन्व्हायरमेंटचा. त्यालाच आपण ॲज फॅक्ट्स म्हणतो, जे अफेक्ट करतात बिहेवियर्सला किंवा थॉट्सला, जे वर्तन आणि विचार. बरोबर. पण वर्तन आणि विचार कोण करतं, तर अगेन माणसंच करतात. सर्टन पॉइंट ऑफ टाइम मध्ये एखादी व्यक्ती आहे किंवा एखादं काम मला करायचं आहे तर मी ते काम कसं करणार हेच माझ्या डोक्यात असतं की काय. ओके. आणि ते डोक्यात असतं त्याचा मी विचार करतात, तो एक्सपिरियन्स असतो आणि त्यानुसार मी त्या कामाला न्याय देतो.
एवढंच इथे सांगितलं. म्हणजे संपूर्णतेमध्ये ती अस्तित्वात असते, परस्पर संवादी तथ्य असतात डायनॅमिक फील्डच्या थेअरीमध्ये. आता कोणताही भाग असू दे, कोणत्याही भागातली परिस्थिती असू दे, त्या परिस्थितीचा प्रभाव हा मात्र मानवावर पडत असतो आणि प्रत्येक भागावर ही थेअरी अवलंबून असते असं इथं सांगितलं. आता मनोवैज्ञानिक जे क्षेत्र आहे, सायकोलॉजिक जे आहे किंवा इतरही जीवनस्थान जे आहे त्यांना जीवनस्थान म्हणून वैज्ञानिक क्षेत्रातलाच जीवनस्थान म्हणून ओळखल्या गेलं. जसं मी सायकोलॉजिकल फील्ड आणि लाईफचं त्याचं जे सांगितलं हे त्याचं भाषांतर आहे. ते ज्याच्यामध्ये व्यक्ती आणि त्याचं मनोवैज्ञानिक किंवा वर्तणूक वातावरण किंवा बिहेवियर जे आहे ह्याच्यामध्ये ते समाविष्ट आहे आणि ते सत्य म्हणून देखील ओळखलं जातं. आता काही वेळी विशिष्ट वेळी व्यक्तीचं वर्तन आणि विचार हे मात्र परिणाम करत असतात, ते फार प्रभावशाली इन्फ्लुएन्शियल असतात. फील्ड थेअरीचा भाग इथे संपला. फील्ड थेअरीचा भाग इथे संपला. कुणाला काही अडचण आहे का? समजलं नाहीये का? तर विचारा. अतिशय साधी सोपी थेअरी आहे. मानवाचं वर्तन, मानवाचं एन्व्हायरमेंट, विचार, थॉट याच्याशी संबंधित असणारी थेअरी आहे. ठीक आहे. फील्ड थेअरीमध्ये कुणाला काही अडचण असेल तर विचारा. एनी डाऊट, एनी क्वेरीज? टॉपिक सुरू करूया. जर कुणाला काही क्वेरीज नसेल तर लिहा न्यू टॉपिक. सोशल वर्क थेअरीज फ्रॉम प्रॅक्टिस पर्स्पेक्टिव्ह. Social work theory from practice perspective. सोशल वर्क थेअरी फ्रॉम प्रॅक्टिस पर्स्पेक्टिव्ह म्हणजे सरावाच्या दृष्टिकोनातून जे काही सामाजिक कार्य सिद्धांत आहे त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर खूप सारे सोशल वर्कच्या ज्या थेअरीज आहेत, ज्या सोशल वर्क प्रॅक्टिसला गाईड करतात, आपण आधी हा मुद्दा शिकलेला. आता इथे काही महत्वाच्या थेअरीज दिल्या ज्या ऍक्च्युअल आपण प्रॅक्टिस करतो, ज्या मेजर थेअरीज आहेत ज्या जनरली एक्सेप्टेड आहे आपल्या सोशल वर्क प्रॅक्टिस मध्ये, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तो पहिली लिहून घ्या, सिस्टीम थेअरी एक्सटर्नल लिंक. सिस्टीम थेअरी एक्सटर्नल लिंक. System theory external link. SYSTEMS system theory THEORY external EXTERNAL external
म्हणजे काय तर ह्या ज्या प्रणाली आहेत किंवा ह्या ज्या यंत्रणा आहेत ह्या यंत्रणाचे जे सिद्धांत आहे त्यांचा बाह्य दुवा एक्सटर्नल लिंक म्हणजे बाह्य दुवा किंवा बाह्य संबंध असं म्हणायला हरकत नाही. आता ह्या थेअरीमध्ये काय डिस्क्राईब केलं गेलंय तर अगेन ह्युमन बिहेवियर. ठीक आहे. आता मानवी वर्तन कशामध्ये कुठल्या टर्म्स मध्ये डिस्क्राईब करण्यात आलं आहे तर कॉम्प्लेक्स सिस्टीमच्या टर्म मध्ये ह्युमन बिहेवियर डिस्क्राईब करण्यात आलेलं आहे. हे प्रिमाइज करतं वेगवेगळ्या आयडिया ज्या आहेत ज्या इफेक्टिव्ह सिस्टीमच्या आहे त्याच्यावर जो बेस्ड आहे. इंडिव्हिज्युअलच्या गरजा काय आहे इंडिव्हिज्युअल म्हणजे मानवाच्या गरजा काय आहे त्याला बक्षीस त्याच्या अपेक्षा त्याचे ॲट्रिब्यूट ऑफ द पीपल लिव्हिंग इन द सिस्टीम म्हणजे यंत्रणांमध्ये सिस्टीममध्ये जी लोक राहतात त्या यंत्रणात राहणारी जी लोक आहेत त्यांच्या गरजा काय आहे त्यांचे रिवॉर्ड्स काय आहे त्यांच्या अपेक्षा काय आहे त्यांच्या वृत्ती काय आहे ॲट्रिब्यूट काय आहे लोकांच्या जे सिस्टीममध्ये राहतं हे इथं ॲज अ ह्युमन बिहेवियरच्या टर्ममध्ये डिस्क्राईब करण्यात आलेलं आहे. आता ह्या थेअरीनुसार जे कुटुंब आहेत कपल्स आहेत आणि ऑर्गनायझेशनचे जे मेंबर्स आहेत हे प्रत्यक्षपणे इन्व्हॉल्व असतात. कशामध्ये तर ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यामध्ये रिझॉल्व करण्यामध्ये इव्हन इफ इट इज अन इंडिव्हिज्युअल इश्यू. म्हणजे आता इथं काय म्हटलंय कुटुंब कपल्स आणि ऑर्गनायझेशन. कुटुंब म्हणजे एकापेक्षा अनेक व्यक्ती कपल्स म्हणजे जोडीदार एकपेक्षा दोन व्यक्ती आणि ऑर्गनायझेशनचे मेंबर म्हणजे दोनपेक्षा जास्त व्यक्ती. आता हे लोक प्रयत्न करतात प्रत्यक्षपणे हे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. कशासाठी तर ज्या काही इंडिव्हिज्युअल लेवलला समस्या आहे इश्यूज आहे त्या सॉल्व्ह करण्यासाठी त्या सोडविण्यासाठी. म्हणून याला सिस्टम थेअरी एक्सटर्नल लिंक म्हणतात. तर सिस्टीम थेअरीमध्ये लोक इन्व्हॉल्व असतात पण त्यांच्या समस्या पण असतात ज्या की खूप कॉम्प्लेक्स टाईपच्या असतात जटिल असतात अवघड असतात कठीण असतात. त्या समस्या आपल्याला सोडवण्याला ह्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत कपल्स फॅमिली ऑर्गनायझेशनचे मेंबर्स हेल्प करत असतात. ठीक आहे. त्यालाच प्रणाली सिद्धांत बाह्य दुवा असे. सेकंड लिहा सोशल लर्निंग थेअरी एक्सटर्नल लिंक. social learning theory external link. Take it. अल्बर्ट बांदुरा नावाचे एक व्यक्ती होते अभ्यासक होते. त्यांच्या ज्या काही कल्पना त्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत त्यांच्या ज्या काही आयडिया आहेत त्या आयडियांवर बेस्ड ही थेअरी आहे. मूळ गाभा काय आहे बेस काय आहे पाया काय आहे या थेअरीचा तर अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेल्या आयडिया ज्या लर्निंगच्या संबंधात शिक्षणाच्या संबंधात आहे थ्रू ऑब्झर्वेशन आणि इमिटेशन. हे कशाच्या माध्यमातून लर्निंग शिक्षण तर निरीक्षणाच्या माध्यमातून आणि इमिटेशनच्या माध्यमातून. आता इमिटेशन म्हणजे अनुकरण. बिहेवियर नवीन वर्तन जे आहे ते कसं असेल तर ते कंटिन्यू करतं कंटिन्यू करतं जर का ते इन्फॉर्म असेल तर. म्हणजे काय तर नवीन वर्तन हे अधिक मजबूत केलं तर ते चालू राहील असं म्हणतात. जे काही आपलं बिहेवियर आहे याचं मजबूतीकरण असायला पाहिजे तरच ते कंटिन्यू होत राहील. आता ही जी थेअरी आहे ह्या थेअरीनुसार ह्या सिद्धांतानुसार फक्त आणि फक्त
नवीन संकल्पना ऐकून ती लागू करण्याऐवजी इथं काय म्हटलंय की फक्त नवीन कल्पना ऐकायच्या आणि त्याच लागू करायचं एवढं नाही, तर जे वर्तन आहे त्या वर्तनाचं मॉडेलिंग सुद्धा जरुरी आहे. आणि नवीन वर्तनाचं जर आपण मॉडेलिंग केलं तर शिकण्याची प्रक्रिया ही अधिक कार्यक्षम बनते असं ह्याच्यात सांगितलेलं आहे. मॉडेलिंग केल्यास शिकण्याची प्रक्रिया अधिक तिसरी थेरी लिहा. सायकोसोशल डेव्हलपमेंट थेरी एक्सटर्नल. सायकोसोशल डेव्हलपमेंट थेरी एक्सटर्नल लिंक च्या अभ्यासकांनी लिहून घ्या. ERIK लिहून घेतलं सगळ्यांनी? व्हेरी गुड. ERIK एरिक्सन. ERIKSON. आता एरिक्सन यांचा असा विश्वास होता की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य 8 पायऱ्यांमधनं प्रवास करत असतो. आता ह्या 8 पायऱ्या कोणत्या कोणत्या आहे त्या तुम्ही लिहून घेतल्या आहेत. ओव्हर द लाईफ सायकल म्हणजे त्याचा जो जीवनचक्र आहे, आयुष्य आहे, त्या संपूर्ण आयुष्यामध्ये 8 पायऱ्या तो फॉलो करत असतात. त्याच्यामध्ये त्याच्या पहिला जो मुद्दा आहे तो आहे होप, बरोबर, म्हणजे आशा. दुसरा आहे विल. आता ह्या 8 पायऱ्या देखील तुम्ही डायग्रामॅटिक वेनी लिहून घेतल्या असतील. दुसरा आहे विल म्हणजे इच्छा. तिसरा आहे पर्पज म्हणजे हेतू. चौथा आहे कॉम्पिटन्स म्हणजे क्षमता. पाचवा आहे फिडेलिटी म्हणजे निष्ठा. सहावा आहे लव म्हणजे प्रेम. सातवा आहे केअर म्हणजे काळजी. आणि आठवा आहे विजडम म्हणजे शहाणपणा. ठीक आहे, सगळ्यांनी 8 स्टेजेस मध्ये हे होप तुम्ही लिहून घेतलं असेल. असं करून लिहा. 1 2 3 4 5 6 7 8. 8व्या नंबरला काय आलं पाहिजे तुमचं? विजडम. पहिल्या नंबरला काय आलं पाहिजे? होप. लिहून घ्या. आपलं जे आयुष्याचं जीवनचक्र आहे ते 8 मुद्द्यांवर चालतं असं एरिक्सनने सायकोसोशल डेव्हलपमेंट थेरी एक्सटर्नल लिंक मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जन्मापासून ते म्हणजे बाल्यावस्थापासून ते वयोवृद्ध होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास या 8 मुद्द्यांमध्ये विभागला गेलेला आहे. नेक्स्ट थेरी ह्या सायकोडायनामिक थेरी एक्सटर्नल लिंक. सायकोडायनामिक थेरी एक्सटर्नल. कन्फ्यूज व्हायचं नाहीये, प्रत्येक थेरी मध्ये वेगळा शब्द आहे. सायकोडायनामिक थेरी एक्सटर्नल लिंक. आता ही जी थेरी आहे ही सिगमंड फ्रॉइड यांनी डेव्हलप केलेली आहे. आता इथे नुसतं लिहिलंय फ्रॉइड, FREUD. लिहा SIGMOND. SIG
सायकोडायनामिक थेअरी एक्सटर्नल लिंक, इथे नाव लिहा, सॉरी सिगमंड फ्राइड, SIGMOND ही थेरी सायकोडायनामिक थेरी एक्सटर्नल लिंक्स डेव्हलप करणाऱ्याचं नाव आहे सिगमंड फ्रॉइड. आणि त्यांनी ह्या थेरीमध्ये पर्सनॅलिटी जी आहे, व्यक्तिमत्व जे आहे ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं एक्सप्लेन केलेलं आहे इन द टर्म्स ऑफ कॉन्शियस आणि अनकॉन्शियस फोर्सेसच्या माध्यमातून. म्हणजे मूलभूत अंतरप्रेरणा पालन करण्यासाठी जबाबदार असणारे घटक, ज्याला आपण म्हणतो सुपर इगो, सॉरी पुढे मी सांगते ते व्यवस्थित, आधी तुम्ही लिहून घ्या. इट वॉज डेव्हलप बाय सिगमंड फ्राइड अँड एक्सप्लेन्स पर्सनॅलिटी इन द टर्म्स ऑफ कॉन्शियस आणि अनकॉन्शियस फोर्सेस जे आहे ते. आता सोशल वर्कची ही जी थेरी आहे ही डिस्क्राईब करते पर्सनॅलिटीला, म्हणजे व्यक्तिमत्वाला मानवाच्या, ॲज कन्सिस्टिंग ऑफ द इगो. म्हणजे मानवाच्या व्यक्तिमत्वामध्ये काय काय असतो, तर इगो असतो, ईद ज्याला आपण म्हणतो ईद, ID ईद, इगो आणि सुपर इगो, ईद, इगो आणि सुपर इगो. तुमच्या नोट्समध्ये लिहून. आता हा जो ईद आहे हा काय करतो, हा कशासाठी जबाबदार आहे, तर पुढच्या ज्या काही बेसिक इन्स्टिंक्ट आहेत त्याला, म्हणजे मूलभूत फंडामेंटल मूलभूत ज्या काही अंतरप्रेरणा आहेत, इंटरनल इन्स्टिंक्ट ज्याला आपण म्हणतो, त्याचं पालन करण्यासाठी जबाबदार कोण आहे, तर हा आहे ईद, ID ज्याला म्हणतो. ठीक आहे. दुसरा आहे इगो. हा काय करतो, हा मेडिएट करतो बिटवीन व्हॉट, ईद आणि सुपर इगो. म्हणजे ईद आणि सुपर इगो ह्या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचं काम कोण करतो, तर हा इगो सेकंड. आणि सुपर इगो काय करतो, तो प्रयत्न करतो फॉलो करण्याचे जे काही रूल्स आणि बिहेव, ते खूप चांगल्या पद्धतीने आपलं वर्तन असावं ते फॉलो करण्याचं काम हा करतो. आणि अटेम्प्ट करतो, प्रयत्न करतो. परत एकदा बघ, थोडासा समजून घ्यायला अवघड आहे, लगेच समजत नाही. ठीक आहे, परत एकदा बघ. सायकोडायनॅमिक थेअरी एक्सटर्नल लिंक ही कोणी डेव्हलप केली आहे, सिगमंड फ्रॉइड यांनी. आणि त्यांनी एक्सप्लेन सुद्धा केलं ह्या थेअरीमध्ये पर्सनॅलिटीला, कुठल्या टर्म्स मध्ये, तर कॉन्शियस आणि अनकॉन्शियसच्या फोर्सेसच्या टर्म मध्ये. आता सोशल वर्कची ही जी थेअरी आहे ही पर्सनॅलिटीला डिस्क्राईब करते, एवढं तर तुम्हाला कळालं आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये काय काय आहे, ईद, सुपर इगो आणि इगो. आता हा जो ईद आहे हा कशासाठी कारणीभूत आहे, तर बेसिक इन्स्टिंक्ट ज्या आहेत त्या फॉलो करण्यासाठी. सुपर इगो काय करतो, तर तो प्रयत्न करतो फॉलो करण्याचे वेगवेगळे रूल्स आणि त्या पद्धतीनं मॉरली बिहेवियर करण्याचा तो प्रयत्न करतो. इगो काय करतो, तर हा जो इगो आहे हा मध्यस्थी करतो. कशामध्ये मध्यस्थी करतो, ईद आणि इगो मध्ये. ठीक आहे, ईद आणि इगो मध्ये मध्यस्थी करण्याचं काम कोण करतं, सुपर इगो. ह्या बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर झाल्या नाही, या संदर्भात जर प्रश्न आला की ईद काय करतो, इगो काय करतो, सुपर इगो काय करतो, तर त्यावेळी मात्र तुम्ही कन्फ्यूज होणार. ठीक आहे, दॅट्स इट. फ्राइडने हा जो सायकोडायनॅमिक सिद्धांत बाह्य दुवा विकसित केला आहे, ह्याच्यामध्ये चेतन आणि बेशुद्ध, म्हणजे शुद्ध आणि बेशुद्ध असं म्हणायला हरकत नाही, ज्याला कॉन्शियस आणि अनकॉन्शियस फोर्सेस म्हणजे शक्ती आपण म्हणतो, ह्याच्या संदर्भामध्ये व्यक्तिमत्वाचं स्पष्टीकरण देण्याचं काम सिगमंड फ्राइड यांनी केलेलं आहे ह्या थेअरीच्या माध्यमातून. आता सोशल वर्कचे जे सामाजिक कार्याचे जे सिद्धांत आहे त्याच्यामध्ये व्यक्तिमत्वाचं वर्णन करणारी ही थेअरी आहे. ह्याच्यामध्ये ID म्हणजे ईद हा मूलभूत अंतःप्रेरणेचं पालन करण्यासाठी जबाबदार आहे. सुपर इगो काय करतो, नियमांचं पालन करण्याचा आणि नैतिकतेने वागण्याचा प्रयत्न करतो. अहंकार काय करतो, तर ID आणि अहंकार यांच्यातली जी काही मध्यस्थी आहे ते करण्याचा
प्रयत्न करतो ह्या सगळ्याचा ह्या थेअरीमध्ये समावेश. नेक्स्ट आहे ट्रान्सपर्सनल थेअरी एक्सटर्नल लिंक. ट्रान्सपर्सनल थेअरी एक्सटर्नल लिंक. TRANSPERSONAL. Transpersonal theory. THEO. External. External. ट्रान्सपर्सनल थेअरी एक्सटर्नल लिंक. आता ह्याच्यामध्ये अजून ऍडिशनल स्टेजेस प्रपोज केलाय बियॉन्ड द ऍडल्ट. ठीक आहे, म्हणजे ही जी ट्रान्सपर्सनल थेअरी एक्सटर्नल लिंक आहे ह्याच्यामध्ये खूप सारे ऍडिशनल स्टेजेस प्रपोज केलाय ज्या बियॉन्ड आहे ऍडल्ट इगोच्या. आता हेल्दी इंडिव्हिज्युअल्स मध्ये ह्या ज्या स्टेजेस आहेत ह्या अजून काय कॉन्ट्रीब्युट करतं त्याच्याद्वारे ह्या थेअरीच्या द्वारे तर क्रिएटिव्हिटी, कल्पकता, विजडम आणि अल्ट्रुइझम. आता लोकांमध्ये ह्याचा अभाव आहे. हेल्दी इगो डेव्हलपमेंटच्या एक्सपिरियन्सेसचा जो लीड करतो सायकोसिस. म्हणजे सायकोसिसला लीड करण्याची कारणं काय आहेत, प्रॉब्लेम्स काय आहेत, तर लॅकिंग हेल्दी इगो डेव्हलपमेंट आणि एक्सपिरियन्सेस हे सायकोसिसला लीड करतात. म्हणजे प्रौढ अहंकार, म्हणजे ऍडल्ट इगो म्हणजे काय, तर प्रौढ अहंकाराच्या पलीकडे देखील अजून काही अतिरिक्त टप्पे आहे जे इथे प्रस्तावित केलेले आहे. आता जे निरोगी व्यक्ती आहे त्या व्यक्तींमध्ये काय असलं पाहिजे, सर्जनशीलता असली पाहिजे, शहाणपण असलं पाहिजे, परोपकार सुद्धा असलं पाहिजे, योगदान सुद्धा देता आलं पाहिजे ह्याच्या माध्यमातून. पण निरोगी अहंकाराचा विकास जर असलेल्या लोकांमध्ये तुम्हाला काय दिसून येईल, तर मनोविकृती होऊ शकते, सायकोसिस होऊ शकते असं इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे, क्लिअर झालं. बेसिक कन्सेप्ट आहे, तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्हाला हे मिळेल. नेक्स्ट लिहा लास्ट थेअरी ह्या टॉपिक मधली, रॅशनल चॉईस थेअरी एक्सटर्नल लिंक. रॅशनल चॉईस थेअरी एक्सटर्नल लिंक. रॅशनल चॉईस थेअरी एक्सटर्नल लिंक. थेअरी आहे रॅशनल चॉईस थेअरी एक्सटर्नल लिंक. तर्कशुद्ध निवड सिद्धांत बाह्य दिशा. रॅशनल चॉईस थेअरी एक्सटर्नल लिंक.
रॅशनल चॉईस थेअरी एक्सटर्नल लिंक म्हणजे हे जे सिद्धांत याला रॅशनल म्हणजे काय तर्कशुद्ध लॉजिकल जे विचार आपण म्हणतो तो चॉईस थेअरी एक्सटर्नल लिंक ही बेस्ड आहे कशावर तर आयडिया कल्पनांवर जे की ऑल ऍक्शन्स आहे जे काही फंडामेंटली रॅशनल आहे त्या कॅरेक्टरमध्ये कुठल्याही व्यक्तीच्या जे कॅल्क्युलेट करते डिफरंट टाइप्स ऑफ रिस्क आणि बेनिफिट बिफोर मेकिंग डिसिजन. आता कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी मला मला वाटतं की निर्णय घेतला पाहिजे पण मनामध्ये डिसिजन निर्णय घेतला तर किंवा निर्णय मी पॉझिटिव्ह वेनी मला रिस्पॉन्स मिळाला नाही तर काय होतं असंही दुसरीकडे आहे की मी जे काही डिसिजन घेतोय किंवा घेतोय तो त्याचा मला बेनिफिट होणारच आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोनच गोष्टी असतात डिसिजन घेण्यामध्ये तेच इथे सांगितलेलं आहे की म्हणजे ज्या काही कल्पना आहे त्या कल्पनांवर आधारित आहे की ज्या काही सगळ्यात क्रिया आहे ह्या मूलभूतपणे तर्कसंगत आहे म्हणजे त्या फंडामेंटली रॅशनल आहे त्या कॅरेक्टर मध्ये. काही लोक निर्णय घेण्यापूर्वीची जोखीम आणि फायदे मोजतात म्हणजे विचार करतात की जो काही मी करणार आहे कृती करणार आहे डिसिजन घेणार आहे डिसिजन घेतल्यानंतर कृती करणार आहे ते चांगली असेल किंवा वाईट असेल एनी कसंही असू शकतं पण तुम्ही डिसिजन घेतला पाहिजे. जर डिसिजन चुकला त्यांनी तुम्हाला त्रास झाला तर त्यातनं तुम्हाला लर्निंग मिळेल की नेक्स्ट टाइम मला कशा पद्धतीनं वागायचंय बोलायचंय कशा पद्धतीनं कृती करायची. आणि जर तुमच्या डिसिजन हा पॉझिटिव्ह वेनी गेला जर तुम्हाला वाटते की त्याचा मला फायदा झालाय तर काय होणार सांगा तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार तुम्हाला चांगलं वाटणार अजून तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होणार असा विश्वास वाटतो. रॅशनल चॉईस थेअरी म्हणजे रॅशनल काय हे नेमकं तुम्हाला निवडता आलं पाहिजे. हा झाला एक्सटर्नल लिंक ज्या सोशल वर्कच्या थेअरी मधल्या आहे. इथं याचा भाग संपला. कोणकोणत्या थेअरी आपण शिकलो एकदा सांगा. आज आपण सगळ्यात आधी आपण जी सुरुवात केली ती केली होती फील्ड थेअरी. ठीक आहे. त्यानंतर आपण आज जो शिकलो सोशल वर्क थेअरी फ्रॉम प्रॅक्टिस पर्स्पेक्टिव्ह. त्यामध्ये पहिली होती सिस्टीम थेअरी एक्सटर्नल लिंक. दुसरी होती सोशल लर्निंग थेअरी एक्सटर्नल लिंक. तिसरी सायकोसोशल डेव्हलपमेंट थेअरी एक्सटर्नल लिंक. चौथी सायकोडायनॅमिक थेअरी एक्सटर्नल लिंक. पाचवी ट्रान्सपर्सनल थेअरी एक्सटर्नल लिंक आणि सहावी रॅशनल चॉईस थेअरी एक्सटर्नल लिंक. हे 6 थेअरीचा आपण अभ्यास केला. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालंय का. पुढे जाऊया का. हा न्यू टॉपिक सोशल वर्क प्रॅक्टिस मॉडेल. सोशल वर्क प्रॅक्टिस मॉडेल. सोशल वर्क प्रॅक्टिस मॉडेल. आता इथे पण खूप सारे वेगवेगळे प्रॅक्टिस मॉडेल्स आहेत ज्याचा प्रभाव हा सोशल वर्कर्सच्या कामावर पडत असतो आणि ते मार्ग निवडत असतात त्या माध्यमातून ते लोकांना मदत करत असतात जेणेकरून जे काही गोल आहे ते आपल्याला फुलफिल करता येईल. इथे काही मेजर सोशल वर्क प्रॅक्टिस मॉडेल्स दिले जे आपण वेगवेगळ्या रोल्स मध्ये वापरतो. फॉर एक्झाम्पल केस मॅनेजमेंट करण्यासाठी आणि वेगवेगळ्या थेरपीसाठी म्हणजे केस मॅनेजर आणि वेगवेगळे थेरपीज जे आहे आपल्या प्रोफेशन मधले
ते ह्या प्रॅक्टिस मॉडेल्सचा वापर करत असतात. ठीक आहे. त्यातला लिहा पहिला प्रॉब्लेम सॉल्विंग मॉडेल एक्सटर्नल लिंक. पहिला प्रॉब्लेम सॉल्विंग मॉडेल एक्सटर्नल लिंक. प्रॉब्लेम सॉल्विंग मॉडेल एक्सटर्नल लिंक म्हणजे आपण जेव्हा फील्डमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला ज्या काही समस्या आल्यात किंवा एखादी व्यक्ती ॲज अ क्लायंट म्हणून आपल्याकडे येते एखादी समस्या घेऊन, तर ती समस्या सोडवण्याचं काम आपलं आहे. त्याला म्हणतो आपण प्रॉब्लेम सॉल्विंग. आता ह्याच्यामध्ये असेस करतो हा जो प्रॉब्लेम सॉल्विंग मॉडेल एक्सटर्नल लिंक हा असेस करतो लोकांना विथ द हेल्प विथ द प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोसेस म्हणजे समस्याचं निराकरण करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसोबत लोकांना हा असेस करतो रादर दॅन टेल क्लायंट व्हॉट टू डू. म्हणजे इथे आपण क्लायंटला सांगत नाही की हे तुम्ही करा, तर ते करण्यासाठी आपण लोकांना असेस करतो, मदत करतो, जेणेकरून जी काही समस्या त्या व्यक्तीला आलेली आहे ती सुटली पाहिजे. आता सोशल वर्कर्स क्लायंटला शिकवतात की कशा पद्धतीनं त्यांनी स्वतःची समस्या स्वतः सोडवण्यासाठी वेगवेगळ्या मेथड अप्लाय केल्या पाहिजे, जेणेकरून ते डेव्हलप करू शकतील स्वतःचे ओन सोल्युशन. म्हणजे जर आपल्याकडे क्लायंट आला तर आपण त्याला स्पून फिडिंग अजिबात करत नाही, म्हणजे आयतं काही देत नाही. तर त्याची समस्या तो स्वतः कशी सोडवू शकेल ह्याच्यासाठी आपण डिफरंट प्रोसेसेस फॉलो करत असतो आणि क्लायंटला आपण सांगत असतो की तुम्ही कशा पद्धतीनं म्हणजे शिकवत असतो, सांगत असतो की कशा पद्धतीने तुम्हाला आलेली अडचण समस्या तुम्ही स्वतः सॉल्व्ह केली पाहिजे आणि ते अप्लाय करण्याचं काम क्लायंट करतो. त्याला म्हणतात मॉडेल बाह्य लिंक समस्या सोडवणे. काय क्लायंटला पण काय करावं हे सांगण्यापेक्षा समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेतच त्याला ऍड करून घेतो. आता सामाजिक जे कार्यकर्ते आहेत ते समस्या सोडवण्याची जी पद्धत आहे ती कशा प्रकारे लागू करायची ते इथं शिकवतात, जेणेकरून क्लायंट स्वतःची समस्या स्वतः सोडवू शकेल आणि इंडिपेंडंट आणि क्लॅपेबल होईल. त्याला म्हणतात प्रॉब्लेम सॉल्विंग मॉडेल एक्सटर्नल लिंक. दुसरा लिहा टास्क सेंटर्ड प्रॅक्टिस मॉडेल एक्सटर्नल लिंक. टास्क सेंटर्ड TASK टास्क सेंटर्ड CENTERED प्रॅक्टिस मॉडेल एक्सटर्नल लिंक. PRAC प्रॅक्टिस मॉडेल MODEL एक्सटर्नल लिंक. EXTER NAL external link LINK. टास्क सेंटर प्रॅक्टिस मॉडेल एक्सटर्नल लिंक म्हणजे कार्य केंद्रित सराव मॉडेल बाह्य क्रिया. मराठी ट्रान्सलेशन. आता ही शॉर्ट टर्म ट्रीटमेंट असते. टास्क सेंटर म्हणजे काय, तर एखादा काम कंप्लीट करणं. एखादं टास्क म्हणजे आपण इथे काम कन्सिडर करू शकतो की समजा फॉर एक्झाम्पल आजच्या पूर्ण दिवसामध्ये म्हणजे सकाळी 10 ते 6 पर्यंत मला काय काय कामं करायची हे मी ठरवलेलं आहे आणि ती मला पूर्ण करायची आहे. तर जी कामं म्हणजे 10 ते 6 मध्ये ह्या वेळेमध्ये जर मी 4 कामं ठरवली की मला बँकेत जायचंय, मला आज लेक्चर करायचंय, मला आज घरातली पण कामं करायची आहे ह्या वेळेमध्ये, तर जर मी टास्क ठरवलं आणि त्याची टाइमलाईन ठरवली तर ती त्याच वेळेत कंप्लीट व्हायला पाहिजे. ह्याला म्हणतात टास्क सेंटर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हे शॉर्ट टर्म ट्रीटमेंट आहे, म्हणजे आज मी आजच्या दिवसापर्यंत ठरवलंय की मला आजची कामं कंप्लीट करायची, म्हणजे हे शॉर्ट टर्म आहे.
हे काय मला रोज रोजच ही कामं करायची असणार आहे असं अजिबात नाही. जिथे क्लायंट इस्टॅब्लिश करतो स्पेसिफिक आणि मेजरेबल गोल्स, म्हणजे पर्टिक्युलर अल्पकालीन उपचार पद्धती आहे जिथे क्लायंट हा विशिष्ट आणि मोजता येण्याजोगे उद्दिष्ट स्थापित करत असतो. आता सोशल वर्कर्स आणि क्लायंट हे कोलॅबोरेट करतात, एकत्रित येऊन आणि क्रिएट करतात स्पेसिफिक स्ट्रॅटेजी आणि पायऱ्या स्टेप्सची सुरुवात करतं. कशासाठी? तर जे काही गोल्स ठरवले त्या गोल्स पर्यंत परत एकदा सांगते, टास्क सेंटर प्रॅक्टिस मॉडेल मध्ये काय म्हणतोय आपण, तर ही एक अल्पकालीन म्हणजे शॉर्ट टर्म ट्रीटमेंट आहे. क्लायंट हा विशिष्ट आणि मोजता येणारे जे काही उद्दिष्ट आहे ते स्थापित करत आहे. ठीक आहे, 1 2 3 4 वगैरे जे आपण म्हणतोय ते. आता सामाजिक कार्यकर्ते आणि क्लायंट हे एकत्रित येतात. टास्क सेंटर म्हणजे काय, तर फक्त क्लायंट असणार आहे का, तर नाही, तुमचा वर्कर पण आहे प्रोफेशनल जो काम करतो तो. हे एकत्रित येतात, एकमेकांना सहकार्य करतात आणि जे काही पर्टिक्युलर एम विशिष्ट धोरणं जी काही ठरवलेली आहेत आणि त्या धोरणांना धरून असणारी उद्दिष्ट, विशिष्ट धोरण आणि उद्दिष्ट पोहोचण्यासाठी ते पायऱ्या तयार करतात. टास्क सेंटर प्रॅक्टिस मॉडेल एक्सटर्नल लिंक. तिसरं लिहा, नॅरेटिव्ह थेरपी मॉडेल एक्सटर्नल लिंक. NARRA TIVE, narrative therapy, THERAPY, narrative therapy model external link, NARRATIVE, narrative therapy, THERAPY, therapy model, MODEL, external link, EXTERNA, external link, LINK. वर्णनात्मक थेरपी मॉडेल बाह्य दुवा. वर्णनात्मक थेरपी मॉडेल बाह्य दुवा. आता अतिशय खूप चांगली म्हणजे खूप पॉझिटिव्ह ही थेरी आहे नॅरेटिव्ह थेरपी एक्सटर्नल मॉडेल. इथं काय आपण एक्सटर्नलाइज करतो, तर व्यक्तीच्या समस्या कशाच्या द्वारे, तर जे एक्झामिनेशन करतो, जे काही स्टोरी आहे त्या व्यक्तीची, ती स्टोरी, ती कथा व्यक्तीच्या आयुष्याविषयीची ती आपण एक्झामिन करतो आणि एक्सटर्नलाइज करतो व्यक्तीचे प्रॉब्लेम. आता ह्या स्टोरीमध्ये क्लायंट जो आहे हा अजिबात डिफाईन केला जात नाही समस्येच्या द्वारे. म्हणजे जी समस्या आहे तीच ते आहे असं नाही, तर त्याच्या आधीचे कौशल्य काय आहे, त्याच्या आधीच्या क्षमता काय आहे, त्यानुसारच तो अजून कार्यशील व्हावा, फंक्शनिंग त्याचं वाढवायचं ते प्रयत्न केले जातात. म्हणजे बघा, क्लायंट इज नॉट डिफाईन्ड बाय द प्रॉब्लेम अँड द प्रॉब्लेम एक्झिस्ट ॲज अ सेपरेट एंटिटी. इन्स्टेड ऑफ व्हॉट, तर इथे आपण फोकस करतो क्लायंटचं जे काही डिप्रेशन आहे त्याच्यावर. ह्याच्यामध्ये सोशल वर्कर काय वापरतात, तर हा जो मॉडेल आहे तो वापरतात. क्लायंट जो आहे ह्याला इन्करेज केलं जातं. कशासाठी, तर त्यांनी फाईट करावं, त्यांनी लढा द्यावा, जे काही डिप्रेशन किंवा जी काही समस्या त्याच्या आयुष्यामध्ये उद्भवली आहे त्याच्या अगेन्स्ट त्यांनी फाईट करावं. ह्याच्यासाठी त्याला सक्षम केलं जातं, त्याला मोटिवेट केलं जातं, त्याला प्रेरणा दिली जातं बाय लुकिंग व्हॉट, तर त्या व्यक्तीच्या आधीच्या स्किल्स आणि क्षमता काय होतात त्याच प्रिव्हियसली बीन टेकन फॉर
ग्रँटेड घेतल्या जातात. म्हणजे काय, तर जी परिस्थिती आत्ताची क्लायंटची आहे ती कन्सिडर करत नाहीत, पण ही परिस्थिती उद्भवण्याच्या आधी व्यक्ती कसा होता, क्लायंट कसा होता ह्याच्यावर जास्त भर दिलं जातं, जे काही प्रॉपर फंक्शनिंग होतं आणि त्याच्याच आधारावर त्याची समस्या सोडवली जाते. त्याच्याच द्वारे जी काही नैराश्य, जी काही समस्या त्याच्या आयुष्यात आली आहे त्याच्याशी लढण्यासाठी इथं त्याला प्रोत्साहित केलं जातं, कारण त्या काही क्षमता, त्या काही स्किल्स त्याच्याकडे होत्या त्याच्याच बेसिसवर. व्यक्तीच्या जीवनाची जी काही कथा आहे, जी काही स्टोरी आहे, त्याचं परीक्षण करून एखाद्या व्यक्तीच्या समस्येचं बाह्यकरण केल्या जातं किंवा करतं. तर ह्या कथेमध्ये क्लायंटची व्याख्या समस्येद्वारे केली जात नाही. प्रामुख्याने शिकून घ्या आणि समस्या त्याच्या स्वतंत्र अस्तित्व म्हणून सुद्धा अस्तित्वात येत नाही किंवा येतात पण. आता क्लायंटचं जे नैराश्य आहे, नैराश्य म्हणजे आपण पर्टिक्युलर घेऊ समस्या, त्या समस्येवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सोशल वर्क सराव मॉडेलमध्ये क्लायंटला पूर्वी गृहीत धरलेले कौशल्य आणि क्षमता पाहून नैराश्याविरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. त्यासाठी हा मॉडेल वापरला जातो, ज्याचं नाव आहे वर्णनात्मक थेरपी मॉडेल बाह्य 2. नेक्स्ट लिहा चौथं लिहा कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी मॉडेल एक्सटर्नल लिंक. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी मॉडेल एक्सटर्नल लिंक. Cognitive behavioral therapy model external link. Cognitive Cognitive behavioral therapy model external link. COGNITIB. COGNITIB. Cognitive behavioral. BEHAVIOURAL. Behavioral therapy. THERAPY. Therapy model MODEL. External link. EXTERNAL. External link LIN. आता ही फोकस करतं रिलेशनशिपवर, नातेसंबंधावर. आता नातेसंबंधाच्या व्यक्तीचं नसतं, पण व्यक्तीचे जे काही विचार आहेत, भावना आणि वर्तन, विचार, भावना आणि वर्तन हा मधल्या नातेसंबंधांवर फोकस करणारा मॉडेल म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी मॉडेल एक्सटर्नल लिंक. आता सोशल वर्कर असिस्ट करतात, मदत करतात क्लायंटला कशामध्ये, तर त्याचे जे काही पॅटर्न्स आहेत इरॅशनल आणि सेल्फ ते आयडेंटिफाय करण्यासाठी म्हणजे इरिटेटिंग आणि सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह जे विचार आहेत, जे आत्मविध्वंसक विचार आणि भावना
ह्यावर प्रभाव टाकणारं वर्तन ओळखण्यात मदत करण्याचं काम इथे प्रोफेशनल सोशल वर्क करतं. म्हणजे जर क्लायंट खूप विचित्र प्रकारे इररॅशनल म्हणजे ज्याला काही तर्क नाहीये असं आणि सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह ज्याच्यामुळे त्याच्या स्वतःच्या आयडेंटिटीला धोका विचार आणि वर्तन त्या इन्फ्लुएन्स करतात इमोशन्स म्हणजे विचार भावना आणि वर्तन ह्यांच्यामधला जो संबंध आहे हा तिघांवर लक्ष केंद्रित करण्याचं काम ह्या संज्ञानात्मक वर्तणूक थेरपीमध्ये केलं जातं. सामाजिक कार्यकर्ते काय करतात क्लायंटला तर्कहीन आणि आत्मविध्वंसक जे विचार आणि भावना आहे त्यावर प्रभाव टाकणारं वर्तन ओळखण्यात जे काही तुम्ही विचार करताय ते थोडासा इरॅशनल आहे तो तर्कसंगत नाहीये डिस्ट्रक्टिव्ह आहे तुमच्या पर्सनॅलिटीला म्हणून तो जरा वेगळ्या पद्धतीनं करण्याचं काम सोशल वर्कर हे क्लायंटला शिकवत असतात सांगत असतात जेणेकरून तो खूप प्रभावशाली त्याचा वापर करतो. ठीक आहे. फोकसेस ऑन द रिलेशनशिप बिटवीन थॉट्स फिलिंग्स आणि बिहेवियर विच इज इरॅशनल आणि सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह आहे ते आयडेंटिफाय करण्याचं काम सोशल वर्कर इथं करतात आणि त्याच पद्धतीनं ते क्लायंटला असे सुद्धा करतात. नेक्स्ट लिहा 5वं क्रायसिस इंटरवेंशन मॉडेल एक्सटर्नल लिंक. क्रायसिस इंटरवेंशन मॉडेल एक्सटर्नल लिंक. Crisis intervention model external CRISIS crisis intervention चं स्पेलिंग लिहा INTERVENTRONA model 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 external 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 आता हा जो मॉडेल आहे हा कधी वापरला जातो तर जेव्हा एखादी व्यक्ती ही डील करत असते ऍक्यूट क्रायसिस बरोबर. आता ऍक्यूट क्रायसिस म्हणजे काय तर अचानकपणे आलेली समस्या. क्रायसिस इंटरव्हेन्शन मध्ये हा जो मॉडेल आहे हा आपण कधी वापरतो तर जेव्हा एखादी व्यक्ती डील करत असते ऍक्यूट क्रायसिस बरोबर समस्ये बरोबर. आता ह्या मॉडेल मध्ये काय काय इन्क्लूड आहे तर 7 स्टेजेस आहेत 7 stages. 7 stages. पहिलं लिहा access, safety and lethality. Spelling A-double-S, access, safety, SAFETY and lethality, LETHALITY. 7 stages, access, safety and lethality first. Second, rapport building. Rapport building, RAPPORT. Rapport building, BUILDING. तीसरं लिहा प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन.
पहिला म्हणजे ॲसेस सेफ्टी आणि लिथॅलिटी म्हणजे काय, तर सुरक्षा आणि मारकपणाचं मूल्यांकन मराठीमध्ये. सुरक्षा, सेफ्टी आणि लिथॅलिटी मारकपणाचं मूल्यांकन. दुसरं आहे रॅपोर्ट बिल्डिंग म्हणजे संबंध निर्माण करणे, म्हणजे चांगली ओळख निर्माण करणे. तिसरं प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन म्हणजे समस्या ओळखणे. चौथं ॲड्रेस फीलिंग संबोधित करणे भावनांना. ॲड्रेस फीलिंग्स म्हणजे भावना संबोधित. पाचवं जनरेट अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय निर्माण करणे. सहावं डेव्हलप अँड ॲक्शन प्लॅन कृती योजना विकसित करणे. आणि लास्ट आणि सातवं म्हणजे फॉलोअप पाठपुरावा करणे. आता जेव्हा एखादी व्यक्ती खूप तीव्र संकटामध्ये असेल, तीव्र संकटाचा सामना करत असेल, तर तेव्हा ह्या क्रायसिस इंटरव्हेन्शन मॉडेलचा वापर केला जातो. आता ह्या मॉडेलमध्ये एकूण 7 टप्पे सांगितले, जसे की सुरक्षा आणि मारकपणाचं मूल्यांकन, संबंध निर्माण करणे, समस्या ओळखणे, संबोधित करणे भावनांना, पर्याय निर्माण करणं वेगवेगळे जेणेकरून ती समस्या सुटवू शकेल, त्या समस्येशी संदर्भित काही कृती योजना आपल्याला काय करता येईल ते डेव्हलप करणे, आणि सोबतच जे काही केलंय आपण त्याचा कंटिन्युअस फॉलोअप करणे, पाठपुरावा करणे. आता हे कार्य जे आहे हे सामाजिक कार्य सराव मॉडेलचं सामान्यतः अशा ग्राहकांसाठी वापरलं जातं. क्रायसिस इंटरव्हेन्शन जे काही, तर फॉर एक्झाम्पल दिलं आहे की आत्महत्येचा विचार व्यक्त करतात. माझ्या आयुष्यात एवढी मोठी समस्या, फॉर एक्झाम्पल माझ्या आयुष्यामध्ये जर एखादी समस्या उद्भवली आहे, ती इतकी मोठी आहे जेणेकरून मला आता जगावंच वाटत नाहीये, मी आत्महत्येचा विचार करते. अशा क्लायंटशी डील करत असताना हे 7 मुद्दे आपल्याला वापरायचे आहे. आता याचं कारण काय आहे की काय झालं नेमकं, तर ह्याच्यामध्ये एकदम अतिशय जवळचा व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, अतिशय जवळचा व्यक्ती सोडून जाऊ शकतो, ब्रेकअप होऊ शकतो, किंवा अजून ॲक्सिडेंटमध्ये एखादा अवयव गमावला जाऊ शकतो. तर अशा काही खूप क्रिटिकल किंवा खूपच अशा जटिल समस्या जर उद्भवल्या असेल, त्यावेळी आपण क्रायसिस इंटरव्हेन्शन संकट हस्तक्षेप मॉडेल कार्य. समजले हे 7 मॉडेल. 7 मॉडेल आपले इथे संपले. दिले 7 मॉडेल सगळे लिहून घेतले डायग्रामॅटिक पद्धतीनं. त्यामध्ये कुणाला काही विचारायचंय का, तर विचार. आता आपण नवीन टॉपिक सुरू. एक्सटर्नल लिंक थेरी 6-7 आपल्या झाल्या शिकून आज, आणि मॉडेल्स जे संबंधित आहे ह्या सोशल वर्क प्रॅक्टिस एक्सटर्नल लिंक बरोबर, तेही 6-7 मॉडेल लास्ट आपण क्रायसिस इंटरव्हेन्शनचं शिकलो. हे आपले कंप्लीट झाले. काहीही अवघड नाही आहे, अगदी साधं सोपं आहे. जे काम आपण प्रॅक्टिसमध्ये करतो ना, एखादी केस संदर्भात किंवा क्लायंट संदर्भात ज्या पद्धतीनं करतो, ते पद्धतीचा एक बेस किंवा जे मूळ आहे त्याचा आपण ज्याची मदत घेतो किंवा त्याला रेफर करतो, ते म्हणजे ह्या थिअरी. ठीक आहे. नेक्स्ट लिहा लेवल्स ऑफ थिअरीज अँड सोशल वर्क प्रॅक्टिस. Levels of theories and social work practice.
theories and social work practice. ह्याच्यामध्ये एक नाव लिहून घ्या, थॉम्सन. THOMPSON, थॉम्सन. THOMPSON. THOMPSON. थॉम्सन यांनी एक्सप्लेन केलंय वेगवेगळे लेवल्स ऑफ थेरी. म्हणजे हे जे काही लेवल्स ऑफ थेरीज आपण शिकणार आहे त्याचे जनक कोण आहे? थॉम्सन. पहिली थेरी लिहा, ग्रँड थिअरी. GRAND, ग्रँड थिअरी. भव्य. आता ह्याच्यामध्ये लिहा ग्रँड थेअरी मध्ये ही जी टर्म आहे ही कोणी सगळ्यात आधी मांडली, कोणी कॉइन केली? तर अमेरिकन सोशोलॉजिस्ट सी राईट. लिहा, ग्रँड थेअरी वॉज कॉइन्ड बाय grand theory was coined by the American sociologist AMERICAN, American sociologist SOCIOLOGIST, sociologist समाजशास्त्रज्ञ जे होते अमेरिकन. कॅपिटल C, राईट, WRI. मिल्स, MILLS. सी राईट मिल्स यांनी सगळ्यात आधी ही जी टर्म आहे ग्रँड थेअरी कॉइन केली होती. आणि ते रेफर करत होते कशाला? फॉर्म ऑफ हायली ॲबस्ट्रॅक्ट थिओरायझिंग इन विच द फॉर्मल ऑर्गनायझेशन अँड अरेंजमेंट ऑफ कन्सेप्ट, जे प्रायोरिटीला घेत होते ओव्हर अंडरस्टँडिंग द सोशल वर्ल्ड. आता ह्यात मला सांगायचं सी राईट मिल यांनी काय रेफर केलं होतं, कशाला रेफर केलं होतं? ते वेगवेगळे फॉर्म्स होते जे खूप हायली ॲबस्ट्रॅक्ट थिओरायझिंग मध्ये होते, जे की फॉर्मल ऑर्गनायझेशन औपचारिक संस्थांमध्ये होते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांची अरेंजमेंट सुद्धा होत होती आणि हे प्रायोरिटी बेसिसला घेतल्या जात होतं. कशासाठी? ओव्हर द अंडरस्टँडिंग द सोशल वर्ल्ड, म्हणजे सामाजिक जग जे आहे ते समजून घेण्यासाठी. आता ह्या व्ह्यू मध्ये जर बघितलं तर ग्रँड थेअरी खूपच जास्त प्रमाणात किंवा खूपच कमी प्रमाणात सेपरेट करते. कशापासून? तर जे कॉन्क्रीट कन्सर्न्स आहेत, म्हणजे एकदम असे चांगले कॉन्क्रीट, म्हणजे खूप ऑथेंटिक असे जे विषय आहे, कन्सर्न्स आहेत प्रत्येक दिवसाच्या आयुष्यातले त्याला आणि त्याच्या व्हरायटीला इन टाइम आणि स्पेस. हा जो भव्य सिद्धांत आहे, एक अमेरिकन शास्त्रज्ञ आहे, त्यांनी हा सगळ्यात आधी ही थेरी किंवा हा शब्द अभ्यासला वापरला. त्यांचं नाव होतं सी राईट मिल्स. त्यांनी हा तयार केलेला आहे. आता ज्याचा संदर्भ त्यांचा अमूर्त सिद्धांताच्या स्वरूपामध्ये आहे, त्यामध्ये औपचारिक संस्था आणि संकल्पनांची जी मांडणी आहे हे सामाजिक जगाला समजून घेऊन केलेली आहे आणि सामाजिक जग समजून घेण्याला इथे प्राधान्य दिलेलं आहे. आता हा जो दृष्टिकोन आहे, ह्या दृष्टिकोनात ग्रँड जी थेअरी आहे हे आपलं जे डेली लाईफ आहे, दैनंदिन जे जीवन आहे त्याच्यामध्ये ज्या ठोस चिंता आहे किंवा महत्वाच्या ज्या काही टेन्शन्स आहेत, वेळ आहे आणि अवकाश आहे, ह्याच्यातली जी विविधता आहे त्या विविधतेमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये वेगळी आहे असं इथं समजलं का? काय काय लक्षात ठेवलंय?
अमेरिकन सोशॉलॉजिस्ट फ्री राईट मिल. प्रायोरिटी काय आहे तर जग समजून घेणं. औपचारिक संस्था दृष्टिकोन हे सगळे कीवर्ड त्याच्यामध्ये तुम्ही. नेक्स्ट आहे मॅक्रो लेवल थेअरी ऑफ ग्लोबल थीम, जागतिक दृष्टिकोनातील थीम. आता मायक्रो, मॅक्रो आणि मिझो हे 3 शब्दामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ह्याच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेले आहे की मॅक्रो मध्ये काय करतो, मायक्रो मध्ये काय करतो आणि मेझो मध्ये काय करतो, मिडल मध्ये काय करतो, ग्लोबल काय वगैरे वगैरे. तर हे लिहून घ्या. MACRO लेवल LEVEL लेवल HEORY किंवा ग्लोबल थेरी और ग्लोबल थेरी GLOBAL ग्लोबल थेरी THEO. आता ही जी थेरी आहे मॅक्रो लेवल थेरी किंवा ग्लोबल थेरी, तर मोठ्या प्रमाणामधल्या ज्या समस्या आहेत किंवा इश्यूज आहे लार्ज ग्रुप त्याच्यामध्ये आहे अशा अशी कनेक्टेड ही थेरी आहे. आता जी प्रॅक्टिस आहे मॅक्रो सोशल वर्कची, तर हा एक प्रयत्न आहे क्लायंटला मदत करण्याचा. पण कशाद्वारे मदत करायची आहे तर इंटरव्हेन्शनच्या द्वारे. आता इंटरव्हेन्शन ही एक लार्ज सिस्टीम मधली आहे. इंटरव्हेन्शन मध्ये आपण फक्त इंडिव्हिज्युअल लोकांना करतोय का की मोठी यंत्रणा आहे ग्लोबल लेवलची, जागतिक लेवलची, तिथे हे इंटरव्हेन्शन आहे. फॉर एक्झाम्पल आपण इन्क्लूड ह्याच्यामध्ये काय करतो, लॉबिंग करणं. कशासाठी तर हेल्थ केअरच्या संदर्भातले जे कायदे आहेत त्याच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, मॉडिफिकेशन करण्यासाठी एक्झाम्पल्स दिले. दुसरं दिलंय की स्टेट वाईड ऍक्टिव्हिस्ट ग्रुप जे आहे त्यांना ऑर्गनाईज करणं किंवा ॲडव्होकेट करणं लार्ज स्केलच्या पॉलिसी चेंजसाठी. फॉर एक्झाम्पल राज्यस्तरीय जे काही ऍक्टिव्हिस्ट आहे, कार्यकर्ते, त्यांचे असे वेगवेगळे गट आहेत, त्यांच्याशी ऑर्गनायझेशन करून त्यांना एकत्रित आणणं आणि ॲडव्होकसी करणं. कशासाठी तर लार्ज स्केलच्या पॉलिसी चेंजसाठी. म्हणजे आता एकाच विषयाला धरून मी लोकल लेवलला काम करते माझ्या जिल्ह्यांमध्ये, तेच काम मी स्टेट लेवलला आणलं, तेच काम मी नॅशनल लेवलला आणलं, तेच काम मला इंटरनॅशनल लेवलला घेऊन जायचंय. इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाण्यासाठी मला ही मॅक्रो लेवल थेरी किंवा ग्लोबल थेरी उपयुक्त आहे. त्यासाठी मला सगळ्या स्तरातली लोक एकत्रित आणणं गरजेचं आहे. कशासाठी तर त्याचं एक्झाम्पल दिलंय की हेल्थ केअरच्या संदर्भातले, आरोग्याच्या संदर्भातले काही कायदे त्यामध्ये बदल घडवायचे आहे. कारण काय तर पाहिजे तसा त्याचा इम्पॅक्ट पडत नाही नसेल म्हणून तो बदल घडायचा आहे. पॉलिसी काही ज्या काही ऑलरेडी पॉलिसी धोरण आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आणायचे, हे सगळं इथं दिलेलं आहे. आता मॅक्रो प्रॅक्टिस ही एकमेव असं आहे की की डिस्टिंक्शन आहे कशामधलं तर सोशल वर्क आणि इतर हेल्पिंग प्रोफेशनल्स जे आहेत त्याच्यामधलं. फॉर एक्झाम्पल सायकॅट्रिक थेरपी ही सुद्धा याच्यामध्ये. आता सायकॅट्रिक थेरपी आपण जर एखादा क्लायंट आहे त्याला सायकॅट्रिक प्रॉब्लेम आहे तर वेगवेगळे जे प्रोफेशनल्स आहे, पॅरामेडिकलची जी टीम आहे ते वेगवेगळ्या थेरपी वापरतात. आता एका सारखी समस्या असेल तर त्याला एकसारख्याच थेरपी वापरायला लागणार आहे. ती लोकल लेवलला असू दे, स्टेट लेवलला असू दे, नॅशनल लेवलला असू दे किंवा इंटरनॅशनल लेवलला असू दे, हो की नाही. म्हणून इथे सायकॅट्रिक थेरपीचा मुद्दा घेण्यात आलाय. आता मॅक्रो सोशल वर्क जनरली ऍड्रेस करतात डिफरंट टाइप्स ऑफ इश्यूजला जे एक्सपिरियन्स केले गेले आहे मिझो और मायक्रो सोशल वर्क प्रॅक्टिस मध्ये. ठीक आहे, ॲज वेल ॲज सोशल वर्क रिसर्च मध्ये सुद्धा. आता मॅक्रो प्रॅक्टिस हे इम्पावर करते, सक्षम करतं त्या क्लायंटला. कशाच्या द्वारे तर त्यांना त्या प्रॅक्टिस मध्ये, ह्या ॲडव्होकसी मध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घ्यायचं सिस्टमॅटिक चेंज मध्ये. ठीक आहे, परत एकदा सांगते, मॅक्रो लेवल थेरी किंवा ग्लोबल थेरी ही मोठ्या प्रमाणामधल्या ज्या समस्या असतात त्यावेळी वापरली जाते. लोकांचा मोठा गट ह्याच्यामध्ये असतो, त्या मोठ्या गटांशी संबंधित ही थेरी आहे. मॅक्रो सोशल वर्कचा जो सराव आहे म्हणजे काय तर मोठ्या प्रणालींमध्ये आपण हस्तक्षेप करतो. हे हस्तक्षेप करत आपण क्लायंटला मदत करण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल आरोग्य सेवांचे जे कायदे आहेत ते बदलण्यासाठी, लॉबिंग करण्यासाठी, राज्यव्यापी कार्यकर्त्यांचा गट एकत्रित आणण्यासाठी आयोजन करणं, मोठ्या प्रमाणामधले जे काही धोरण आहे त्यामध्ये बदल करायचे असेल, धोरण बदलासाठी समर्थन करणे समाविष्ट ह्याच्यामध्ये आहे. आता मॅक्रो प्रॅक्टिस सामाजिक कार्य आणि मानसोपचार थेरपी सारख्या इतर ज्या काही
मदत करणारे व्यवसाय आहे त्यामधील एक प्रमुख फरक आहे. आता मॅक्रो सोशल वर्क सामान्यतः मेसो किंवा मायक्रो सोशल वर्क सरावामधूनच येतो. म्हणजे छोट्या म्हणजे कम्युनिटी लेवलला किंवा इंडिव्हिज्युअल लेवलला ज्या काही थेरी आहे त्याच्यातनं उदयास आलेला मॉडेल किंवा थेरी म्हणजे मॅक्रो थेरी. सामाजिक कार्य संशोधनामध्ये देखील अनुभवलेल्या काही समस्या त्याचे सुद्धा निराकरण मॅक्रोमध्ये आपण करू शकतो. आता मॅक्रो सराव ग्राहकांना पद्धतशीरपणे बदलाव कसा करायचा त्याच्यामध्ये तो सगळ्या लोकांना सामील करून घेतो आणि त्यांना सक्षम बनतो. ठीक आहे. मॅक्रो थेरी आणि ग्रँड थेरीचा भाग आपला इथे संपलेला आहे. सोपं आहे, फक्त तुम्हाला MAMIME एवढं जरी समजलं तरी पण तुम्ही इथे सगळं समजून घेऊ शकता. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय का? नेक्स्ट आहे मिडल रेंज थेरी आणि तिसरी आहे मायक्रो थेरी. हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. मिडल रेंज थेरी लिहून ठेवा.